अंबरनाथमधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर पॅनेल क्रमांक 4 यांच्या कार्यालयावरती गोळीबार झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. भाजपच्या उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अंबरनाथ शहरात भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एकीकडे निवडणुकांची जोरदार तयारी सुरू असताना झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही घटना मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. अंबरनाथ पश्चिम भागातील शंकर मंदिर परिसरात पवन वाळेकर यांचे कार्यालय आहे. दुचाकीवरून 2 अज्ञात इसम आले आणि त्यांनी कार्यालयाच्या समोर उभे राहून अचानक कार्यालयाच्या दिशेने 4 ते 5 राऊंड फायर केले. आरोपी यांनी सफेद कपडे आणि डोक्यात हेल्मेट घातले होते. गोळीबाराचा आवाज ऐकून कार्यालयातील सुरक्षारक्षक बाहेर आले. हल्लेखोरांनी त्याच्या दिशेनेही गोळ्या झाडल्या. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गोळीबारात वाळेकर यांचा सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. भरवस्तीत अशा प्रकारे गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे निर्माण झाली आहे. या घटनेची सर्व दृश्ये कार्यालयाबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या अज्ञात 2 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 2 आरोपींचे नाव सांगण्यात आले तरी देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. नरेंद्र पवार, गुलाबराव करंजोळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केले.